तर तो गहू भरेल का? बरं उन्हाळा नाही आला तर काय होईल? ती पिकं सडणार नाही का? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे एकाच चक्राचे 3 विभाग आहेत. वेगळे वेगळे आहे का? वेगळे वेगळे करता येतील का? जसं आता थोडा पाऊस आला तर थंडी वाढेल, पाऊस नाही आला, नव्हता आला तर थंडी होती का? ते ब्लँकेट विकणारे, वुलन विकणारे लोक रडत होते आमच्या नागपूरचे, क्या गुरुजी इस बार तो सीजनही नहीं है. आता थोडा पाणी आला, आता फुर्सत नाही आहे, मोजे देऊ, हे मोजे की ते मोजे, हे वुलन का ते वुलन, हे स्वेटर की. बरोबर आहे? हे चक्र आहे आणि या चक्रामध्ये तू हात टाकू शकत नाहीस अर्जुना. म्हणून त्याला अर्जुनाला म्हणतात, अरे तू हे काय सांगतोय, मी मारणार नाही. तू मारणारा कोण रे? तू मारणारा कोण? तू निर्माण केले का यांना? जर तू यांना निर्माण केलं नाही तर तू मारशीलच कसा? तू स्वतःच तर पंचतत्वाने बनलेला आहे. पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार, निराकार वस्तू कैसी आकारा आली. तुकाराम महाराज विचारतात की हा निराकार आत्मा, अस्थिभाती प्रियत्वरूप आत्मा, निराकार वस्तू कैसी आकारा आली? कैसी आकारा आली? या प्रकृती मातेनं या निराकार म्हणजे आत्म्याला शरीर दिलं. बापानं नाही दिलं. बापानं तर बीज टाकलं, पण त्या बीजेचा विस्तार कोणी केला? मातेनं केला. तर बाप आणि आई वेगळी केली तरी जन्म होईल का? त्याप्रमाणे ही साकार प्रकृती आणि निराकार आत्मा हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा या सृष्टीचं निर्माण होते. तर याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला उपदेश केला आहे. आपण 9वा अध्याय पाहिला. 9व्या अध्यायामध्ये अक्षर आत्मा, जो चाहत जरूरत प्रियत्व रूप आत्मा आहे, तो आत्मा या प्रकृतीमध्ये कसा व्याप्त आहे याचं मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णजींनी केलं. आता 9व्या अध्यायामध्ये प्रवेश करूया. 9व्या अध्यायाची सुरुवात आहे, तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की एका ओवीवर असं उदाहरण आहे की ओम या शब्दावर 6 महिनेपर्यंत संत एकनाथ महाराज बोलले होते. 6 महिने म्हणजे 6 महिने रोज ते ओम या शब्दाचं स्पष्टीकरण करायचे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तर याचं विश्लेषण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुळाला जाणावं लागेल आणि त्या मुळाला जाणण्यासाठी तुम्ही जागृत राहा, असं या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल नाव ठेविले ज्ञान, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. आपण निव्वळ आरती म्हणतो, पण त्याच्यामध्ये जे गुह्य आहे, पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार, किती वेळा म्हटलं असेल आपण, पण हे 5 तत्व कोणते आहेत याचा कधी विचार? म्हणजे निव्वळ आपण तोंडाने बडबड करतो आणि मी मोठा भक्त आहे, माझ्यासारखा कोणी नाही या जगामध्ये, मी तर रात्रंदिवस भजन करतो, पण कधी हे लक्षातच येत नाही की काय म्हणतात, काय सांगतात आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की तरी अवधान एक वेळे दिजे. अरे अर्जुना, एक क्षण देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आता देवाच्या दारामध्ये तू उभा राहा एक क्षण, तेने मुक्ती चारी मुक्ती मिळतील.
पण चारी मुक्ती मिळवण्यासाठी आपण तर रोज मंदिरात जातो, मग आपल्याला एकही मुक्ती मिळत नाही का? कारण आपल्यासोबत आपण काय काय नेतो? छल, कपट, बेईमानी, अशांती, गावभऱ्याचं कुडाकर्कट, मन कुठे, बुद्धी कुठे, आपण कुठे, आरती कुठे, तर आपला किती किती कालाने उद्धार होईल? म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की तरी अवधान एक वेळे दीजिये, मग सर्व सुखासी पात्र होईजे. सर्व सुख मिळवण्याच्यासाठी तुझी पात्रता काय आहे? अवधान. अवधान कशाला म्हणतात? लक्ष. जसं मी एखाद्या चिंतेमध्ये आहे, मी एखादी काळजी करतो आहे, एका ठिकाणी बसलो आहे, माझ्या समोरून दिलीप कुमार गेला काय आणि तुमच्या गावचा सरपंच गेला काय, मला जर विचारलं कोणी की बाबाजी इथून सरपंच साहेब गेले का, मी काय म्हणेन? माहीत नाही बाबा, गेले असतील का नाही. का बरं? तिथेच बसलो होतो ना मी. पण अवधान नव्हतं माझं. अवधान होतं काय? मी आपल्या चिंतेमध्ये मग्न होतो. समोरून घोडा गेला की गाढव गेलं मला काय माहिती. म्हणून भगवान या ठिकाणी म्हणतात की अवधान दीजिए, लक्ष दे. लक्ष म्हणजे आपल्या इंद्रिया, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना एकाग्र कर, तेव्हा तुला हरी कळेल. जोपर्यंत हरी कळणार नाही तोपर्यंत कितीही तोंडानं हरिमुखे म्हणा म्हटलं तरी त्याचा उपयोग काही होणार. म्हणून म्हणतात की तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे, ही माझी प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा म्हणजे हे मी निक्षून सांगतो आहे, ही गॅरंटी आहे माझी की तू एक वेळ अवधान दे आणि सर्व सुखाची पात्र होऊन जा. आपलं सुख हे दुसऱ्यावर अवलंबून आहे. कालच आपण चर्चा केली त्याची. आपल्याला कोणी दुःख देऊ शकते. एखादा वाकडा बोलला, दुःख झालं. असं का झालं? दुःख झालं. स्वतः आपण आपल्या सुख दुःखाचे जन्मदाते आहो हे कधी आपल्याला कळते का? आपलं सुख आपल्या अखत्यारीमध्ये असलं पाहिजे हे आपल्याला भानच नाही. आपण दुसरे आपल्याला सुख देतील, दुसरे आपल्याला आनंद देतील. दुसरा कशाला आनंद देईल तुम्हाला? तो स्वतःच आनंदाचा भिकारी आहे. तो स्वतःच आनंद मागतो आहे, तो स्वतःच सुख मागतो आहे. बरं, देवाजवळ जरी जातो आपण तरी एखाद्यानं असं म्हटलं का की देवा मोक्ष दे, मुक्ती दे, नाही, कृतकृत्यता दे, माझ्या जन्माचं कल्याण कर, असं कधी म्हटलं का? देवा मला नोकरी दे, देवा मला घर होऊ दे, देवा मला गाडी होऊ दे. ज्या मुलासाठी नवस केला तोच मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात पाठवतो. मागतो काय? अरे दुःख मागतो. पण मला आत्मसाक्षात्कार होऊ दे असं कोणी म्हणते का? की देवा मला आत्मसाक्षात्कार होऊ दे, माझा जन्म घेण्याचं सार्थक होऊ दे. आईच्या पोटामध्ये 9 महिने मी उलटा लटकलो होतो. त्या मिठाच्या पाण्यामध्ये हा गर्भ शिजतो 9 महिने. शिजवणं समजते का तुम्हाला? चांगलं उकळ्या येऊ द्यावं लागतात. सासू सांगते आपल्या सुनेला, बाई कढीला चांगलं म्हणजे उकळ्या येऊ दे तेव्हा ती बरी वाटेल. तशा त्या मिठाच्या पाण्यामध्ये हा गर्भ उलटा टांगला गेला 9 महिने. बाहेर आल्यावर हा आठवणच विसरला. भान आहे का? जागृती आहे का? नाही. वारंवार जन्माला येतो, वारंवार हे सगळे जरा, दुःख, व्याधी हे सहन करतो. म्हातारपणाचं दुःख सहन करतो. हा बोलतो, तो बोलतो, तो बोलतो. लहानपणापासूनच सुरुवात होते. आणि एवढं सगळं दुःख सहन करून मागतो काय? माझ्या वासना पूर्ण कर, माझ्या इच्छा पूर्ण कर. अरे इच्छे मागे तर दुःख आहे.
इच्छेच्या मागे दुःख आहे आणि दुःखाच्या मागे पुन्हा सुख आहे. जसं एखाद्याला आपण खूप शिव्या दिल्या, मग थोड्या वेळाने त्याला एक लाडू दिला, तर तो शिव्या विसरला, लाडू आठवण राहिली. मग लाडू खाणं झालं म्हणजे त्याला सांगितलं की अमुक, म्हणजे सुख आणि दुःख यांचं काय एक सतत चक्र आहे. या चक्रामध्ये हा जीव पडलेला आहे. या चक्रामधून सुटण्याचा एकच मार्ग आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. 16 सहस्त्र काया रंचली है. हे सगळे जेवढेही आकार प्रकार दिसतात हे त्या विश्वरूप परमात्म्यापासून निर्माण झालेले आहे. जसं एखाद्या झाडाची मी फांदी तोडली, झाड मरेल का? बरं, पानं तोडले, फुलं तोडले, फळं तोडले, झाड मरेल का? झाड मरेल का? पण मी जर मूळ तोडलं तर? या जीवाचं मूळ विश्वरूप परमात्मा आहे. त्या मुळाला जर आपण जाणलं तर, म्हणजे ज्याला म्हणतात की मुळाला पाणी दिल्यानं संपूर्ण झाडाला पाणी म्हणजे देणं होते, त्याप्रमाणे जोपर्यंत हा जीव आपल्या परमप्रकाशक विश्वरूप परमात्म्याला आत्मबोधाद्वारे जाणत नाही, तोपर्यंत याला स्थायी सुख शांती समाधान असं अशक्य आहे. बघ, आपण कितीही जन्म घेऊन आरत्या म्हटल्या, कधीतरी आपण आरतीमध्ये स्तब्ध झालो का? आपल्याला तर खूप गडबड असते, 10 मिनिटात हरिपाठ उरकला पाहिजे. अरे हरिपाठ करायचा कशासाठी? धबड 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 धबड. हरिपाठ करायचा कशासाठी? एक एक शब्दाने आपल्या हृदयावर वार केला पाहिजे. एक एक, कालच आपण पाहिलं, त्या पोराच्या वैनीनं त्याला एक वाक्य म्हटलं, फक्त ताट वाढलं. काल आपण बोललो त्याच्याविषयी, कविभूषणाचं उदाहरण दिलं मी. त्या वैनीनं आपल्या दिरासमोर ताट ठेवलं, ताटामध्ये ताटावर म्हणजे जेवायला बसला, एक घास घेतला, वरणामध्ये मीठ कमी होतं. तर त्या दिरानं काय म्हटलं, वहिनी थोडं मीठ द्या. तर त्या वहिनीनं काय म्हटलं की हे मीठ मिळवण्या इतकी अक्कल तरी आहे का तुम्हाला? आहेत खाऊ, भाऊ कमाई करतो आणि तू आयता गिळत जा. एवढं नाही बोलली, ते फक्त एवढंच बोलली, ही मीठ मिळवण्याची लायकी तरी आहे का? रुतलं. आपण तर जन्मभर हरिपाठ म्हटला, पण कधी समजलंच नाही. सर्वाघटी एक, भरला घनदाट हरी दिसे. आम्हाला हरी घनदाट भरलेला दिसलाच नाही. आम्ही जन्मभर हे शब्द वापरले, दबड 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 दबड, 10 मिनिटात उरकायला पाहिजे. आरती आम्ही इतक्या स्पीडनं म्हणतो. निजबोधा रामा. हा निजबोध म्हणजे काय म्हणायचा शब्द आहे का? त्या ज्या व्यक्तीने ती आरती लिहिली तो दुसरे शब्द वापरून नसता शकला का? निजबोधा रामा. राम प्रतिमेत आहे का? निजबोधात आहे. निजबोध रामा. निजबोध म्हणजे, निज म्हणजे मी, मला बोध झाला पाहिजे रामाचा. हे बोलणं याच्यासाठी नाही आहे की तुम्हाला मी काही दूषण देतो आहो, की तुम्हाला काही वाईट म्हणतो आहो, की तुमच्याशी माझं काही वैर आहे, याच्यासाठी मी बोलतो आहे का मी? अरे 10 अभंग नका म्हणू, रोज नका म्हणू, एकदाच म्हणा. सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. एकदाच म्हणा, पण हळूहळू म्हणा. हृदयामध्ये जागा करा. ते शब्द आतमध्ये फिट झाले पाहिजे. जसं त्या दिराला त्या वहिनीचा तो शब्द लागला, तसा एक एक शब्द लागण्यासाठी मोजकी अभंग रचना केलेली आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी.
अध्यात्म हे फॅशन आहे का? नाही केलं आपण तर त्या देवाचं काही बिघडते का? अध्यात्म कुणासाठी? जीवासाठी. जीवाचं कल्याण होणार नसेल तर असे हजारो सप्ते आम्ही करू तरी आमचा उद्धार होणार नाही. हा, मान सन्मान मिळेल, मान सन्मान मिळेल. तो मान सन्मानही तेवढाच मिळेल जोपर्यंत तुम्ही आहात. गुरुनुले महाराजांसारखी फोटो लागेल का? गुरुनुले महाराजांसारखी फोटो लागण्यासाठी त्यांनी जे सहन केलं, जे आपल्या ध्येयाला जागून त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी रात्रंदिवस राबले, बरोबर आहे? अरे स्वतःचा तर उद्धार केलाच, पण आपल्यालाही उद्धाराचा मार्ग दाखवला. हा जर उत्सव नसता तर आपण हरिमुखे म्हणा म्हटलं असतं का? जेव्हा जिवंत असतो आपण तेव्हा तेव्हा काय काय सहन करावं लागलं त्या माणसाला, आहे ना? सर्वात अगोदर या मंडपात येणारी व्यक्ती म्हणजे गुरुले महाराज. माईक सुरू करायचा आणि तासभर एकच सांगायचं, लवकर या, लवकर या, आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. बरोबर? कधी स्वतःचा मान सन्मान, मी अमुक आहे. ते पोलीस सब इन्स्पेक्टर होते पूर्वी, पोलीस सब इन्स्पेक्टर. गुरुनुले महाराज सब इन्स्पेक्टर होते. किती लोकांना माहित आहे? मला माहित आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर, रिटायर्ड पोलीस सब इन्स्पेक्टर. एक रिटायर्ड पोलीस सब इन्स्पेक्टर, अरे चला 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 चला, सकाळ झाली तर हरिपाठाचं तयारी करा, आरती काढा, लवकर पडा, त्या पंडिताला बोलवा, अमुक करा, वर्गणीला असं करा, तसं करा. कधीतरी तो ठसका दिसला काय ASIचा? ASI होते गुरुनुले महाराज. जेव्हा हृदयामध्ये आत्मकल्याणाची इच्छा होते, जेव्हा आपल्या या जीवाला कळते की अरे हे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे असं चक्र आहे काय, तेव्हा आदिशंकराचार्य लिहितात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज या शब्दाचा आपण विपर्यास काय केला? भजन. भजन म्हणजे काय? चार लोक जमा व्हायचे, त्यांनी म्हणजे गीत म्हणायचे, कविता म्हणायच्या, अभंग म्हणायचे, म्हणजे भजन. भज हा शब्द संस्कृत आहे, हे कुणाला माहित आहे? भज, भज म्हणजे कसं? भज या शब्दाचा काय? बडबड कर, म्हण, तोंडाने म्हण, असाच अर्थ आहे का? भज या शब्दाचा अर्थ आहे, जसा आपण म्हणतो सामान्य भाषेमध्ये, अरे बापाने जीवनभर तुझं काय काय केलं, आता त्यांना भज. लक्षात येते का भाषा? आपण म्हणतो ना, तुझ्या आईने काय सहन केलाय तुझ्यासाठी, आता तिला भज. भज, भज म्हणजे त्या उपकारांची जाणीव ठेव, तिच्या कष्टाची आठवण ठेव. भज. आपण भजन म्हणजे गाणं म्हणणं. आपल्याला असं वाटतं की आपण इतकं गाणी म्हणतो की आपण भक्ती करीत आहोत. भक्त या शब्दाचा आताच आपण अर्थ पाहिला. जो विभक्त नाही तो भक्त. भक्त कुणाला म्हणतात? जो एकरूप झाला. कापराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, त्याला भक्त म्हणतात. आणि जर आपल्याला भक्त व्हायचं आहे तर माईक देऊ? तर भक्त कुणाला म्हणतात? जो विभक्त नाही. आता आपणही भक्त आहोत. कोणाचे भक्त आहो आपण? त्याच्या घरासारखं मी घर बनवीन. कोणाचे भक्त झालो आपण? त्या घराचे. नाही, जन्मभर ज्यांचं पालन पोषण केलं, ज्यांना सुख देण्यासाठी आपण राबलो, त्याचं उत्तर ऐकून आपल्याला पुढे काय त्रास होणार आहे याची कल्पना आहे का? आपण कुणाला भजलो?
आपणही भजन करतो, पण आपण त्यांचं भजन करतो ज्यांच्या भजनामुळे आपल्याला दुःखच मिळणार आहे. भज या शब्दाचा अर्थ आहे आठवण ठेवणे. आणि जोपर्यंत आपण त्या विश्वरूप परमात्म्याला, ज्यानं चराचराच्या रूपाने आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे, त्याला न भजता माझं, आपण त्या दिवशी पाहिलं, माझं, या माझं मी याच्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं. जोपर्यंत आपण सर्वात्मका ईश्वरा याला जाणणार नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता विश्वात्मके देवे. देव कसा आहे? विश्वात्मक आहे. एका ठिकाणी आहे का तो? काय म्हटलं? आता विश्वात्मके देवे. विश्वामध्ये रममाण असणारा, एकेका कणामध्ये उपस्थित असणाऱ्या विश्वात्मक देवा. पांडुरंग नाही म्हटलं, विठ्ठल नाही म्हटलं, राम नाही म्हटलं, हरी नाही म्हटलं. म्हटलं आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. हे विश्वरूप देवा, हे जी मी वाणी म्हणतो आहे, वाग्यज्ञ, वाग्यज्ञ म्हणजे वाचेद्वारे यज्ञ केला. हे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला यज्ञ आहे. येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषावे म्हणजे हे विश्वरूप परमात्म्या, या वाणीद्वारे जो हा यज्ञ केला आहे त्याने तुझी तृप्ती व्हावी. तोषावे. तोषावे या शब्दाचा अर्थ आहे शांत. म्हणजे जसं पाणी पिल्यानं तहान गेली, पाणी दिसलं, तहान जाताना दिसलं की कोणाला? दिसली, पण तहान गेली की नाही? तोषावे. तोषावे म्हणजे तृप्ती व्हावी. हे विश्वरूप परमात्म्या, या माझ्या वाग्यज्ञाद्वारे तुला तृप्ती मिळावी. तोषावे आणि तोषोनी मज द्यावे. म्हणजे हे विश्वरूप परमात्म्या, माझ्या वाग्यज्ञाने तुझी तृप्ती व्हावी आणि तू तृप्त झाल्यानंतर मला काय द्यावं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान. हे विश्वरूप परमात्म्या, मी केलेल्या वाग्यज्ञाद्वारे तुझी तृप्ती व्हावी आणि तुझी तृप्ती झाल्यानंतर तू मला हे पसाय दान द्यावे. पसा समजते? पसा कशाला म्हणतात? बाई पसाभर गहू दे बरं. पसा पसा समजते ना तुम्हाला? आता तुम्ही खेड्यातले लोक, बाई पसाभर जोंधळे दे बरं. पसाय दान हे पसाय दान दे. आणि काय पसाय दान दे? मला घर दे, की मला मुलं दे, की मला असं कर, की माझं तसं कर. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. असा एक तरी संत आहे का ज्यानं असं म्हटलं असेल की जे ज्याची वासना असेल ते त्याला मिळो? माईक देऊ का ताई? माईक देऊ? नाही. तर जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात. प्राणीजात, माणूस नाही म्हटलं, प्राणीजात. मासळीला काय पाहिजे? पाणी. जो जे वांछील तो ते लाहो. तुला वाईट वासना आहेत का? तुला वाईट वासना पूर्ण हो तुझ्या. जो जे वांछील तो ते लाहो. पण खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. कारण तो सहस्र रश्मीने म्हणजे उगवलेला जो हा विश्वरूप परमात्मा, हा सूर्य आहे, त्याची ही सर्व किरणं आहेत. विश्वरूप परमात्म्याची ही किरणं आहेत हे सगळे जीव. म्हणून जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. म्हणजे जे संत महात्मे आहेत ते सर्वांना सोयरे होत.
म्हणजे सर्वांचं मन जे आहे, सर्वांची बुद्धी संतचरणी म्हणजे सज्जनांच्या चरणी स्थिर व्हावी. हे मागणं तोच मागू शकतो ज्याला आत्मानुभव झालेला आहे आणि आत्मानुभवासाठी सद्गुरूला शरण जाणं अनिवार्य आहे. आणि सद्गुरूला ओळखणं, आता लोक म्हणतात की आम्ही कसं ओळखायचं, आम्ही ज्या त्या बुवाची पूजा करतो, ज्या त्या बुवाला बोलावतो, ज्या त्या बुवाचा नमस्कार करतो. सद्गुरूची ओळख काय आहे? तर सद्गुरूची एकच ओळख आहे, तुमच्या मनात जोपर्यंत सदिच्छा निर्माण होणार नाही, आत्मकल्याणाची इच्छा निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सद्गुरू दिसणारच नाही. जसं मला तहान लागली आहे खूप. आता मला कुणी सांगितलं की बाबाजी हे सोनं घ्या, नाही ही चांदी घ्या, हे अमुक घ्या, हा माईक घ्या. मी काय म्हणेल त्याला? पाणी पाणी. बरोबर आहे. तहान असेल तर पाणी मिळेल का नाही? मला तहान लागल्यावर मी इथं पाहीन, तिथं पाहीन, तिथं पाहीन, तिथं पाहीन. पाणी मिळाल्याशिवाय मी शांत बसीन का? का बरं? आता पाण्याशिवाय दुसरं काही, जेव्हा आत्मकल्याणाची भूक या जीवाची जागृत होते तेव्हा सद्गुरू त्याला धुंडाळत येतात. जसं सद्गुरू म्हणजे शिष्याला सद्गुरूची आवश्यकता आहे, तसं त्या सद्गुरूही याच मोक्याच्या म्हणजे फिराकीत राहतात, याच तलाशीमध्ये राहतात की हे घेणारा कुठे मिळेल. अरे माझ्याजवळ आहे. जसं मी एखाद्याला विचारलं की का हो तुम्हाला काय पाहिजे, नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण मी जर म्हटलं की माझ्याजवळ हे आहे की जे तुला नेहमीसाठी सुखी करील, नाही बाबाजी ते नाही पाहिजे, ते पाहिजे जे पुढे माझ्या दुःखाला कारण होईल. जोपर्यंत आत्मकल्याणाची इच्छा आपल्यामध्ये जागृत होणार नाही तोपर्यंत सद्गुरू दिसणार नाही. तहान लागली तेव्हा पाण्याची गरज आहे आणि तहानलेला माणूसच पाणी शोधेल. बरं पाणी खूप आहे आणि तहान नाही आहे तर मिळेल म्हणजे काय उपयोग आहे का त्या पाण्याचा? गुरनुले महाराज एक दिवस मला म्हणे मला सर्वजण सर्व प्रश्न विचारते पण कुणी ते विचारत नाही जे मला माहीत आहे ते. तर बाबाजी तुम्हाला काय माहीत आहे? तर मला म्हणे ते माहीत आहे आत्मतत्व. तेव्हा मला कळलं का रे बाबाजींचा गीतेचाही अभ्यास केला, गीता माहीत आहे बाबाजींना. मग मी त्यांच्या म्हणजे मग रुळलो तर मग ती अलमारी उघडली मी आणि मी त्या डायऱ्या पाहिल्या. तेव्हा मला कळलं की हे सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस महात्मे होते. पोलीसवालाही महात्मा होऊ शकतो. आतून तळमळ पाहिजे, आवड पाहिजे आणि ही आवड निर्माण करण्यासाठीच हे विविध प्रकारचे सप्ते, हरिपाठ, कीर्तनं, भजनं, व्याख्यानं, प्रवचनं, निरूपणं, पारायणं हे सगळे कशासाठी आहे? वळण लावण्यासाठी. जसे जसे आपलं अंतःकरण शुद्ध होत जाईल तसं या जीवाची आत्मकल्याणाची तहान जागृत होईल. तहान जागृत झाली की मग त्याला पाणी कुठे आहे हे सांगायची गरज नाही, तो स्वतः शोधून घेईल. बरोबर. आता पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला विश्वरूप परमात्म्याचं प्रत्यक्ष यथार्थ दर्शन करवणारा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग, 11वा अध्याय. भगवंताला अर्जुनाने म्हटलं म्हणे देवा आतापर्यंत तू मला सर्व सांगितलं, तू मला कर्म सांगितलं, ज्ञान सांगितलं, नाही तू मला संन्यास सांगितला, तू मला कर्म संन्यास सांगितला, आत्मसंयम सांगितला, सर्व सांगितलं. पण म्हणे देवा आत्मा पाहता येतो का? पहा काय बोलतो तो, मला तुम्ही आत्मा दाखवता का? हा प्रश्न आहे 11व्या अध्यायामध्ये. आता तुम्ही मला काही सांगू नका, मला आत्मा पाहायचा आहे. काय म्हणतो तो? मला आत्मा पाहायचा आहे.
आणि आत्मा ज्यानं पाहिला तोच आत्मा दाखवू शकतो, बरोबर आहे. तर श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं, हे पहा माझे अनंत रूप पहा, माझे अनंत डोळे आहे, माझे अनंत पोट आहे, माझे अनंत हात आहे, माझे अनंत पाय आहे, हे पहा. तर तो अर्जुन पाहायला लागला, अरे मी आत्मा विचारतो, एकवचनी प्रश्न आहे तो, मला आत्मा दाखवा, एकवचनी आहे आत्मा. आणि हे श्रीकृष्ण म्हणतात की हे पहा माझे अनंत रूप पहा, अनंत हात पाय नेत्र, हे सगळं माझं अनंत प्रकारचं वैभव पहा. अरे मी विचारतो आत्मा कुठं आहे, तुम्ही मला हे अनंत हात पाय न अनंत प्राणी मात्र, हे सगळे डोळे कान, कुत्र्याचे डोळे, मांजराचे डोळे, किती डोळे असतील, माणसाचे डोळे, मासळीचे डोळे, हे माझे पहा, माझे हात पहा. या 84 लाख म्हणजे 4 खाणीच्या 84 लाख योनीचे हात किती असतील हे पहा. तुम्ही मी एकवचनी प्रश्न करतो, तुम्ही मला अनेकवचनी उत्तर देता, बरोबर आहे. तेव्हा भगवंत त्याचं जे समाधान करतात ते आपण उद्याच्या निरूपणामध्ये पाहू. या ठिकाणी थांबू आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं त्या विश्वरूप परमात्म्याला प्रार्थना करू की आपल्याही जीवनामध्ये सद्गुरूंचं आगमन व्हावं, आपणही सद्गुरूकडून सद्दीक्षा धारण करावी आणि त्या सद्गुरूने दाखवलेल्या निखळ आत्मकल्याणाच्या मार्गाने जाऊन आपलं आत्मकल्याण, आपली आत्मतृप्ती करावी. ही सदिच्छा सच्चिंतन आपल्या सहित सर्वांसाठी करीत या ठिकाणी या निरूपणाला विराम देऊया. सद्गुरु भगवान की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सभी साधु संत महात्माओं की जय.